नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जो पाऊस चालू आहे, ढगाळ वातावरण आहे, तर अशा परिस्थितीमध्ये आल्या प्लॉटमध्ये जे आहे आपल्याला आळीचा प्रादुर्भाव दिसतोय। त्याचबरोबर जो ओला करपा आहे, जो करपा असतो समजा, तर तो जास्त प्रमाणामध्ये जो आहे का तो दिसून येत आहे। तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्याला जे आहे का याला आपल्याला नियंत्रण कसं मिळवलं पाहिजे, त्याचबरोबर आपल्या प्लॉटमधील अळी जर दिसत असेल तर ती कशा प्रकारे आपण कंट्रोल केली पाहिजे, तर त्याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे। त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, हा जो करपा असतो तर हा स्टार्टिंगला पूर्ण प्लॉटमध्ये दिसून येत नसतो। ठराविक जे काही कंद असतात, ज्या कंदांना न्यूट्रिशन कमी पडलेलं असतं, त्याचबरोबर कमकुवत असतात समजा, तर सर्वात आधी जे आहे का त्या कंदावरती तो प्रॉब्लेम दिसून येत असतो। आता तुम्ही बघू शकता, हे जो कंद होतं समजा, तर इथं बऱ्यापैकी तुम्हाला करपा दिसून येत आहे। त्याचबरोबर हे जे काही कंद आहे समजा चांगले, तर यांच्यावरती त्याचा प्रादुर्भाव झालेला नाहीये समजा। तर स्टार्टिंगला हा जो करपा असो किंवा टिपका असो, तर हा स्टार्टिंगला ज्या कंदांना न्यूट्रिशन कमी भेटलेलं आहे, अन्नद्रव्य कमी भेटलेलं आहे, त्याचबरोबर ते कंद जो आहे तो थोडासा कमकुवत असतो, तर स्टार्टिंगला त्यांच्यावरती हा अटॅक एकदम फास्ट होत असतो। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, याला जे का आपल्याला नियंत्रण करण्यासाठी आपण त्याला एक साधारणपणे 2 फवारण्या करणं गरजेचं असतं। एक 5-5 दिवसाच्या अंतराने आपण त्याला फवारणी करणं गरजेचं असतं। तर त्यासाठी सर्वप्रथम जर आपण विचार केला तर आपल्याला जे का जे आपलं आल्याचं जे पान आहे, तर ते रफ होण्यासाठी आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे, जेणेकरून जे बुरशीजन्य जो रोग असतो तर त्याच्या पानांवरती जे आहे का फास्ट अटॅक करणार नाही। त्याचबरोबर जर अटॅक झाला तर पान आपलं रफ असल्यामुळे जे आहे का त्यावरती जास्त प्रादुर्भाव होणार नाही। त्यासाठी आपल्याला आपले पान जे आहे का रफ करणं खूप गरजेचं असतं। तर त्यासाठी आपल्याला पहिली फवारणी करायची आहे BSF कंपनीचे कॅब्रिओटॉफ 1 लिटर पाण्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 ग्रॅम पर्यंत आपल्याला त्याचा डोस घ्यायचा आहे। त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चांगल्या कंपनीचे अँटीबायोटिक जसं स्टेप्टोसायक्लिन असो किंवा मग कासोमायसिन किंवा वेल्डामायसिन, जे पण चांगले कंपनीचे स्टेप्टोसायक्लिन असेल तर ते आपल्याला घ्यायचे आहे। जर आपण स्टेप्टोसायक्लिन जर घेतले समजा, तर एक पुडीमध्ये आपण 2 पंप करणं गरजेचं आहे। एक 15-16 लिटरचे पंप आपण पाण्याच्या हिशोबाने आपल्याला करायचं आहे। जर आपण वेल्डामायसिन घेतलं तर 1 ते 1.5 ml पर्यंत आपल्याला त्याचा डोस घ्यायचा आहे। या अनुषंगाने आपल्याला पहिली फवारणी आपल्याला करायची आहे। त्यामध्ये आपण सिलिकॉनची पावडर असते ती आपल्याला घ्यायची आहे, ही आपल्याला एक फवारणी करायची आहे। त्याचबरोबर दुसरी जी फवारणी आहे ती 5 दिवसाच्या अंतराने आपल्याला ती करायची आहे। त्यामध्ये आपण हेक्झाकोनाझोल 5% वालं जे असतं समजा, तर ते प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला 2 ml घ्यायचं आहे। आणि शेतकरी मित्रांनो, जर आपल्या प्लॉटमध्ये अळीचा प्रादुर्भाव जास्त दिसत असेल तर कुठल्याही कंपनीचे चांगले अळीनाशक आपल्याला घेणं गरजेचं आहे। जर अळी जर दिसत नसेल तर साधे आपण इमामॅक्टिन बेंझोएट 5% वाले जे असतं, साधारणपणे 15 लिटर पाण्यासाठी 10 ग्रॅम पर्यंत आपण त्याला घेऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, हा जो करपा आहे हा लवकर आटोक्यात येत नसतो, त्यासाठी आपण या 2 फवारणी घेतल्या। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा। इथून पुढे आपण वेगवेगळ्या जे जैविक स्लरी आहे, त्याचबरोबर जेव्हा आपल्या प्लॉटमध्ये जे वेगवेगळे प्रॉब्लेम दिसणार आहे त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवणार आहोत। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि शेतकऱ्यांना पाठवण्यासाठी त्याला मदत करा। धन्यवाद।